देश का सत्यानाश किया। विद्यार्थी जागा हो, जागा हो, विद्यार्थी जागा हो, जागा हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। धन्यवाद. तर आता आपल्या सोबत आहे ॲडव्होकेट सारिका खंडागळे कैकाडे. तर या जे आपल्या आता आंदोलन जे आहे त्या आंदोलनाच्या विषयी आपलं मत व्यक्त करते. नमस्कार, मी रुद्र अपंग सामाजिक सेवा संस्थेची लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट सारिका खंडागळे कैकाडी. आज आपल्याला मोदीजींनी हे केलेलं आहे, काय म्हणतात, ट्विट केलेलं आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट ते लवकरात लवकर सुरू करतील आणि न्याय मिळवून देतील. पण पहिल्यापासून अँटी पेपर लीक लॉ हा आपल्याकडे आहे. तर मग आतापर्यंत तो लीक का कसा काय झाला पेपर याच्याबद्दल त्यांनी विचारणा केली का? फक्त तुम्ही लॉ बनवा आणि त्याच्यानंतर जस्टिस द्या. अरे लीक का होतोय, सिस्टम अनफेअर का आहे त्याच्याबद्दल नाही. आणि त्यांनी याच्यासाठी 5 ते 10 वर्षाची शिक्षा आणि जवळजवळ 1 करोड रुपयाचा दंड सुद्धा आहे. तरी सुद्धा त्या लोकांना काही भीती राहिलेली नाहीये, कारण सिस्टमच अनफेअर चाललेली आहे. ते कितीपर्यंत चालेल? आणि विद्यार्थ्यांवर जो लाठी चार्ज केला, अरे ते पण देशाचे विद्यार्थी आहे ना, आणि ज्यांनी निवडून आणलंय त्यांचीच मुलं आहे हा. आणि त्या मुलांनी सुद्धा तुम्हालाच वोट केलेले, तर तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती की त्यांच्यावर लाठी चार्ज केला, कशा पद्धतीने त्या विद्यार्थिनींवर केलं. त्यांनी हात उचलले. पोलिसांनी पण 50-50 ग्राम तुमच्या खिशामध्ये पावडर टाकू, म्हणजे तुम्ही काय पावडर सप्लाय करणारे आहेत का? त्याच्याबद्दल विचारणा केली का या पक्षाने? हा. आणि आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार घेऊन आलेलो नाही. आम्ही विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा त्याच्यासाठीच नेहमी उभे राहणार आहोत. हा. आणि न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि का राजीनामा दिला पाहिजे आणि आम्ही हे सगळं करतो याचा एकच आम्हाला व्हॅल्यू भेटेल की पुढील जो शिक्षण मंत्री असेल तो असं काही गफलत करणार नाही आणि घाबरेल तो ह्या प्रत्येक गोष्टीला, आणि तो असे स्टेप उचलेल की पुन्हा कधी असं झालंच नाही पाहिजे. एवढा आमचं म्हणणं. धन्यवाद. सर्वप्रथम इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझ्याकडून सप्रेम जय भीम व जय संविधान. मी सौ पूजा राजेश निकाळजे, रुद्र संघटनेची मी महिला अध्यक्ष आहे. जे पण घटना जे पण दिल्लीमध्ये जे घडत आहे ते आपण म्हणा की सरकार नसून ते एक आतंकवादी कृत्य आहे. जे एक मोदी जे आहे बीजेपी आणि RSS हे असं म्हणायला हरकत नाहीये का ते एक प्रकारे RSSचेच म्हणजे देशद्रोही म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असं मला वाटतंय. त्यांनी जे विद्यार्थ्यांच्या वरती जे पण अत्याचार केलेले आहेत ते करण्याची त्यांना गरजच नव्हती त्यावेळी, कारण त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते लिगली बरोबर आहेत. त्या माझ्या मते तरी नाही म्हटलं तरी सर्वांच्या मते ते बरोबर आहे. ते असं काय स्वतःसाठी काय असं मागत नाही आहेत जसं बीजेपी आणि RSS वाले मागत असतात विनाकारण काहीतरी. तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत CJPच्या ज्या पण पार्टीच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात हेच माझं म्हणणं आहे. आतापर्यंतही खूप काही बिघडलेलं आहे, ह्याच्यानंतरही बिघडेल. कुठे असं नको आज जे आंदोलन जे आम्ही बाहेर करतोय ते कुठे तुमच्या कार्यकर्त्याच्या घरात येऊन आम्ही करावं ही वेळ तुम्ही आणू नका आमच्यावर. जेवढे आम्ही शांत आहोत तेवढंच आम्ही डोक्याने सर फिरेही आहोत. इलेक्शनच्या वेळेस तुम्ही आमच्या दारात येणार आहात, कार्यकर्ते 5 जरी असले तरी घरात घुसून आम्ही मारू एवढी पण आम्ही गंमत ठेवतो. लवकरात लवकर होईल तेवढं त्यांना न्याय द्या. लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं त्यांना न्याय द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला पाहून घेऊ. EVM मशीन पण येण्याच्या आधी मी तर म्हणेन ते बंदच व्हायला पाहिजे. आणि आता EVM मशीन जर बंद नाही झाली तर मी स्वतः असं आवाहन करते की आपण एक नागरिक आहोत, सरळ बूथवर जायचं, प्रत्येकाने आपापल्या एरियाच्या EVM मशीन त्याच दिवशी वोटिंगच्या दिवशी फोडून टाकाव्यात. त्यांना हवे असेल तर पेपरवरती साध्या पेपरावरती यांचं वोटिंग घेतील. पेटी असते, लॉक असते, सगळं काय मॅनेजमेंट बरोबर करते. जर ह्यांना शासनाला जर गरज असेल तर 24 आवर्स मध्ये अवेलेबल करतील. ज्या गोष्टी त्यांनी दिल्लीला त्यांना 24 आवर्स मध्ये करता आलं नाही
ते आता ह्याच्या पुढे ते करतील. आणि त्यासाठी मला असं म्हणायचं आहे की जो देशद्रोही आहे त्याच्याबरोबर चांगलं वागण्यात काही अर्थ नाही. मग तिथे मेल फिमेल काही बघायचं नाहीये. आपल्या दारात जर एखादी महिला जरी वोट मागायला जर बीजेपीच्या थ्रू आली, मला वाटतं तिच्या पण दोन कानाखाली वाजवायचं आणि तिला जा विचारावं तू ज्याच्या सपोर्ट करतेस त्यांनी आमच्या देशासाठी काय केलं किंवा माझ्या महाराष्ट्रासाठी काय केलं. आज महिलांच्यावरती होणारा बलात्कार फक्त आपण पेपरमध्ये बघतो, रील्स मध्ये बघतो, युट्यूबला ह्याला त्याला बघतो, त्याचा कुठेही काहीही न्याय भेटत नाहीये. आज डेलीच म्हणायला गेलं तर पर मिनिट्स मध्ये 2-2 मिनिटांमध्ये आपल्याला रेप केसेस असतात. त्या फायली आज देखील पोलीस स्टेशनला पेंडिंग आहे. कोणी त्याची दखल पण घेत नाही. परिवार फक्त बुकट्यांकरता वर्षाच्या दरवर्षी आपण साजरा म्हणून असे कार्यक्रम राबवत असतो, पण जो ज्याच्या घराचा जो व्यक्ती जातो त्याला दुःख माहिती असतात. मला असं म्हणायचंय मेणबत्त्या इथे लावण्यापेक्षा आपण त्यांची घरं पेटवली तर मला बरं वाटेल. अत्यंत तीव्र प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केलेली आहे.